हाय, आज आपण सायन्सचा फर्स्ट लेसन बघणार आहोत, द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॉप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे आपली जी सजीव सृष्टी, म्हणजे सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, ॲनिमल्स आणि प्लांट्स दोन्हीसुद्धा, ते आपले लिव्हिंग वर्ल्ड आहे. आणि त्याच्यामध्ये झालेले जे ॲडॉप्टेशन आहेत, म्हणजे जे चेंजेस झाले, आणि त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं वर्गीकरण, डिव्हिजन कशी केलेली आहे ते आपण बघणार आहोत. लेट्स रिकॉल, जरा थोडीशी उजळणी करू, मागचं आठवूयात. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. हे जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत तर त्यांच्यामध्ये कशा प्रकारे, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे डायव्हर्सिटी असते. डायव्हर्सिटी म्हणजे वेगळेपणा असतो. तुम्ही बघा, झाड, समजा आपण झाड बघितलं तर झाडे किती प्रकारची झाडे आहेत. ॲनिमल घ्यायचं झालं तरी ॲनिमल्स किती आहेत. जर आपण साधे किडे बघितले तर त्या किड्यांमध्ये पण किती वेगवेगळेपणा आहे. पक्षी वेगवेगळे आहेत. हे सगळे जे आहे त्याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो. तर हे कसं वेगवेगळ्या प्रकारे असतं. तर अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. आपल्या पृथ्वीवर आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स, काहींना रंगीबिरंगी फुले असतात. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर, काही जी वनस्पती आहेत ते पाण्यामध्ये उगवतात, पाण्यामध्ये त्यांची वाढ होते. वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट, काही तर आपल्याला वाळवंटामध्ये पण आढळतात. विच हॅव अ स्कॅर्सिटी ऑफ वॉटर, जिथं पाण्याची कमतरता आहे वाळवंटामध्ये, अशा वाळवंटामध्ये सुद्धा काही वनस्पती आपल्याला उगवताना आढळतात. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन्स, काही वनस्पती आहेत त्या फक्त बर्फाळ प्रदेशात, स्नोवी म्हणजे बर्फ जिथे पडतो ते ठिकाण, तर बर्फाळ प्रदेशात आपल्याला आढळतात. सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाऊट अ मायक्रोस्कोप, काही एवढ्या छोट्या वनस्पती असतात की त्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत, त्या बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात. वेअर ॲज सम आर ह्यूज इन साईज, आणि काही तर एवढ्या मोठ्या असतात. बघा, काही इतके छोटे आहेत की त्यासाठी मायक्रोस्कोप वापरावा लागतो, काही आहेत ते खूप मोठे आहेत. असं आपल्याला प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला डायव्हर्सिटी दिसते. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी, जशी आत्ता आपण वनस्पतींमधली डायव्हर्सिटी बघितली, वेगळेपणा बघितला, तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा असा वेगळेपणा असतो. सम आर युनिसेल्युलर, काही प्राणी आहेत ते एकच सेलपासून बनलेले आहेत. अदर्स मल्टीसेल्युलर, तर दुसरे जे आहेत ते खूप साऱ्या मल्टीसेल्युलर, बहुपेशीय आहेत, खूप साऱ्या सेल्सपासून बनलेले आहेत. सम आर वर्टिब्रेट्स वेअर ॲज अदर आर इनव्हर्टिब्रेट्स, काही जे आहेत ते वर्टिब्रेट्स आहेत, म्हणजे त्यांना पाठीचा कणा आहे, काहींना पाठीचा कणा नाही आहे. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, आणि या आपल्या जगामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत, जसे की ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात आढळणारे ॲनिमल्स, टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, ॲम्फिबियन म्हणजे पाण्यात सुद्धा, जमिनीवर सुद्धा राहणारे, रेप्टिलियन म्हणजे जे सरपटतात ते, एरियल म्हणजे जे हवेत उडतात, हवेत राहतात ते, एक्सेट्रा. These observations give rise to the question, how did these great diversity come into being? मग आता हे जर सगळं आपण ऑब्झर्व केलं तर एवढे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत, मग ह्यांच्यामध्ये एवढी डायव्हर्सिटी आहे, तर मग तिचं आपण आता वर्गीकरण, आपल्याला ते समजणार कसं की कोण काय आहे ते. म्हणून त्यासाठी आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो. तर ते आपण पुढे बघूयात. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप, काश्मीरमधले वनस्पती प्राणी आणि राजस्थानमधले वनस्पती आणि प्राणी सेम असणार आहेत का, एकसारखे असणार आहेत का, तर नसणारच आहेत. कॅन यू एलॅबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू, तर तुम्ही हे जे काश्मीरमधले प्राणी वनस्पती आहेत आणि राजस्थानमधले, आता बघा, काश्मीरमध्ये बर्फ पडतो, बर्फाच्या ठिकाणचे वनस्पती आणि प्राणी, आणि राजस्थानच्या ठिकाणचे वनस्पती आणि प्राणी, तर यातल्या काही डिफरन्स तुम्ही सांगू शकता का, त्यांच्यामध्ये काय फरक असतो ते तुम्हाला माहीत आहे का. तर कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदर फ्लरिश इन स्नोवी रिजन्स लाईक काश्मीर. आता काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशाच्या ठिकाणी खूप सारा बर्फ पडत असतो, त्यामुळे तिथे जी झाडे असतात तर त्याची जी पाने असतात ना, ती सुईसारखी टोकदार असतात, कोन्स, आणि त्याचा जो झाडाचा शेप असतो तो कोनसारखा असतो. कशासाठी, तर
तो जो बर्फ पडणार आहे तो त्या झाडांच्या पानांवर तसाच साचून न राहता, आता झाडाच्या पानांवर जर बर्फ साचून राहिला तर ती पानं खराब होऊन जातील, म्हणून तो बर्फ त्या झाडांवरून घसरून खाली पडावा यासाठी तिथली जी झाडे असतात तर ती त्यांचा शेप कोन सारखा असतो, कोनिफेरस. ठीक आहे. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia babul are to be found. आणि त्याचप्रमाणे राजस्थान, जिथं की वाळवंट आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे, मग अशा ठिकाणी हे कॅक्टस म्हणजे निवडुंगासारखी किंवा ॲकॅशिया म्हणजे बाभळासारखी, बाभूळ आहे ना, तर तशी झाडे आढळतात की ज्याच्यामध्ये पानच नसतं जास्त आणि असे काट्यासारखे त्याची पानं झालेली असतात, कारण त्यांना कमी पाणी लागावं म्हणून. द कॅमल, अ डेझर्ट ॲनिमल, इज नॉट फाउंड इन काश्मीर. उंट हा आपल्याला वाळवंटामध्ये आढळतो, तर तो आपल्याला काश्मीरमध्ये आढळणार नाही. काश्मीरमध्ये अजून बर्फाळ प्रदेशामध्ये ज्याच्या अंगावरती खूप सारे केस असतात असे प्राणी, जसे की याक आहे, तसे प्राणी आपल्याला काश्मीरमध्ये आढळतील. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस. मग आता असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी का आहेत, म्हणजे काश्मीरमध्ये वेगळे, राजस्थानमध्ये वेगळे, हे का होतं, हे कशामुळे झालेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे ॲडॉप्टेशन. ॲडॉप्टेशन म्हणजे जे स्वतःच्या शरीरामध्ये वातावरणानुसार जे चेंजेस झालेले असतात त्याला आपण ॲडॉप्टेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर आपण आता नीट बघूया ॲडॉप्टेशन म्हणजे काय. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॉप्टेशन्स. आता एखाद्या आपल्या बॉडी पार्टमध्ये म्हणजे वनस्पती असो किंवा प्राणी असो, तर त्यांच्या बॉडीमध्ये जे ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू चेंजेस होतात, कशासाठी, किंवा त्यांचं जे बिहेवियर आहे ते आपल्या आजूबाजूचं जसं वातावरण आहे त्याच्याशी ॲडजस्ट करण्यासाठी हे असे चेंजेस होत असतात. मग आपल्या आजूबाजूच्या वातावरणासाठी ॲडजस्ट करताना जे शरीरामध्ये हळूहळू होणारे जे चेंजेस आहेत त्याला आपण ॲडॉप्टेशन असं म्हणतो. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. आणि ॲडॉप्टेशन होण्यासाठी खूप वर्षांचा काळ जावा लागतो. ॲडॉप्टेशन इन प्लांट्स. आता आपण प्लांट्समध्ये झालेले ॲडॉप्टेशन्स बघूयात. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इथे एक चार्ट दिलेला आहे, तो ऑब्झर्व करा आणि कम्प्लीट करा. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. अजून इथे 3च आपल्याला प्लांट दिलेले आहेत, तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर पहिला आहे लोटस. हॅबिटॅट. लोटस म्हणजे कमळ. हॅबिटॅट म्हणजे ते कुठे आपल्याला आढळतं, तर लोटस आपलं ॲक्वेटिक आहे, पाण्यामध्ये दिसतं आपल्याला. ठीक आहे. टाईप ऑफ रूट कशा आहेत त्याचे, फायबरस रूट आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज काय आहेत, आता लोटसची जी पाने असतात ती लार्ज असतात, मोठी असतात. अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर, आणि त्याच्यावरती असा वॅक्सी लेअर असतो म्हणजे मेणाचा असा पातळ थर असतो, जेणेकरून त्याच्यावर जे पाणी पडतं ते ओघळून जातं, म्हणजे पाणी साचून राहत नाही त्याला. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम. तर लोटसची जी स्टेम आहे, ही जी स्टेम आहे तर त्याचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे, तर ते हॉलो असतं अँड फ्लेक्झिबल असतं. ते हलकं आहे, आतून पोकळ आहे आणि ते फ्लेक्झिबल आहे, म्हणून तर ते पाण्यावरती तरंगू शकतं ना. त्यानंतर कॅक्टस. कॅक्टस म्हणजे निवडुंग. हे बघा असलं. हॅबिटॅट कुठं आहे, कुठे असतात कॅक्टस, डेझर्टमध्ये. टाईप ऑफ रूट, त्याचे रूट्स कसे आहेत, टॅप रूट आहे. आता हे टॅप रूट का आहे, कारण वाळवंटामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं, म्हणून त्या रूट्सना पाणी शोधण्यासाठी खूप खोलवर जावं लागतं, म्हणून ते टॅप रूट असतात. लिव्ज आर मॉडिफाईड इन थॉर्न्स. आणि ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्ज काय आहे, तर याला पाने नसतात, तर त्याचं मॉडिफिकेशन काट्यांमध्ये झालेलं असतं. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम. ह्याची स्टेम कशी असते, ग्रीन आहे बघा, अँड फ्लेशी आहे. फ्लेशी म्हणजे त्याच्यामध्ये मांसल भाग असतो, मऊ भाग असतो. आता बॅनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. हॅबिटॅट कुठं, फॉरेस्टमध्ये, आपल्याला जंगलामध्ये जास्त वडाची झाडे दिसतात. टाईप ऑफ रूट काय आहेत, तर टॅप रूट आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्ज काय आहेत,
लार्ज आहेत, त्याचे लिव्ज लेदरी आहेत. लेदरी म्हणजे असे कडक आहेत, चांबड्यासारखे, जाड आणि कडक. ग्लॉसी आहे आणि ग्रीन आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम काय आहे? फ्रिजिड आहे अँड स्ट्रॉंग आहे. फ्रिजिड म्हणजे थंड असते आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असते त्याचं खोड जे आहे ते. ठीक आहे. आता ॲडॉप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स. आपण आता हे जे आपण आत्ता बघितले की नाही, हे जे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्ज, तर हे त्याचे झालेले त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन आहेत. आता आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. ॲडॉप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स, ज्या पाण्यात असणाऱ्या वनस्पती आहेत त्याला जलीय वनस्पती असं म्हणतात मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये काय ॲडॉप्टेशन झालेले आहेत, काय बदल झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. ओके. Visit various water bodies such as a river, brook, pond, lake in your surrounding. तुमच्या आजूबाजूला कुठेही पाण्याचे काहीही सोर्सेस असतील, म्हणजे नदी असू, तलाव असू, तळे असू, डबकं असू काही, तर तिथे जायचं आहे तुम्हाला. अँड व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक प्लांट्स. आणि त्या जर पाण्यामध्ये काही वनस्पती उगवलेल्या असतील तर जमिनीवरील वनस्पती आणि त्या पाण्यामध्ये उगवलेल्या वनस्पती यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. काही जे पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत तर त्या वॉटर बॉडीच्या, आता बघा ही वॉटर बॉडी आहे, समजा काय हे तलाव असेल किंवा एखादी नदी आहे, तर त्याच्या खाली त्याच्या वॉटर बॉडीमध्ये ह्या जे रूट्स आहेत ह्या वनस्पतीचे, ते एकदम फर्मली स्ट्रॉंगली त्याच्यामध्ये आत गेलेले असतात. हे बघा, हे जे ॲक्वेटिक प्लांट आहे की नाही, तर ह्याचे जे रूट आहे ते मातीमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड. त्याची जी स्टेम आहे ती थोडीफार मातीमध्ये गेलेली असते. व्हाईल लिव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. आणि त्याचे लिव्ज आहेत आणि ते फ्लॉवर आहेत ते पाण्यावरती तरंगत असतात. हावेवर सम प्लांट्स आर एंटायरली फ्लोट. काही ज्या वनस्पती आहेत त्या पूर्णपणे पाण्यावरती तरंगतात. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉईल. त्यांचे जे रूट्स आहेत ते मातीमध्ये गेलेले नसतात. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. आता जे या पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती असतात तर त्याचे जे लिव्ज आहेत, पाने आहेत आणि स्टेम आहेत, तर ते जे आहेत तर त्याच्यावरती एक वॅक्सी लेयर असतो, मेणासारखा पातळ थर असतो. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. त्याची जी पाने असतात ॲक्वेटिक प्लांट्सची, तर ती थिन असतात, पातळ असतात आणि अशी रिबिनसारखी, ते तुम्हाला दिसेल बघा, रिबिनसारखी असतात. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. असा शेप का आहे त्याचा? कारण पाण्याचा जर जोरात प्रवाह आला, म्हणजे पाणी जोरात आलं, तर ते पाण्यासोबत त्यांना ॲडजस्ट करता येतं, पाण्याच्या स्पीडसोबत ते हलू शकतात, म्हणून त्याचा तसा शेप असतो. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिओल्स ऑफ ॲक्वेटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. आता ह्याची जर आपण स्टेम बघितले, बघा हे जे आहेत ना, हे एअर स्पेसेस आहेत. तर ह्याचे जे एअर स्पेसेस आणि जे पेटिओल्स आहेत ते हे ज्या ॲक्वेटिक प्लांट्स आहेत त्याला पाण्यावरती तरंगायला मदत करत असतात. ठीक आहे. हे तुम्हाला जे दिसत आहे ना ते लोटसचं स्टॉक आहे. हे बघा, हे जे आहे ना हे कमळाच्या पानाचं देठ आहे. ठीक आहे. आता आपण यूज युअर ब्रेन पॉवर, जरा तुमचे डोके चालवा बघू. व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लिव्ज. जर ह्या ज्या कमळाच्या पानांवरती पाणी पडलं तर ते ओघळून जातं, खाली घसरून जातं. का होतं असं? तर त्या पानांवरती पातळ असा ऑइली सरफेस असतो, मेणासारखा पातळ थर असतो, वॅक्सी लेअर असतो, म्हणून ते पाणी ट्रिकल ऑफ होऊन जातं. तर आन्सर तुम्ही लिहू शकता की द वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लिव्ज बिकॉज लोटस लिव्ज हॅव ऑइली सरफेस ऑर वॅक्सी सरफेस. ओके. वाय डोंट द लिव्ज ऑफ दीज प्लांट्स रोट इन वॉटर. आता हे जे ॲक्वेटिक प्लांट्स आहेत त्यांची जी पाने आहेत तर ती सतत पाण्यामध्ये असतात,
तर ती रोट खराब का होऊन जात नाही, सडून का जात नाहीत? बिकॉज दे हॅव वॅक्सी लेअर ऑन इट. कारण त्याच्यावरती वॅक्ससारखा लेअर असतो पातळ, त्याच्यामुळे ती पाणी त्याच्यावरती साचूनच राहत नाही, ती ओलीच होत नाहीत. समजलं? थर्ड, व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायबरस? आता ह्याचे जे रूट्स आहेत आपण बघितले, हे छोटेसे शॉर्ट आहेत आणि फायबरस आहेत. असं का होतं? शॉर्ट का आहेत? रूट्स आपले टॅप रूट किंवा लॉंग रूट केव्हा होतात? जेव्हा त्यांना पाण्यासाठी, झाडाचे जी मुळं आहेत, रूट आहेत, त्यांना पाण्याच्या शोधासाठी खालपर्यंत जमिनीमध्ये जावं लागतं, तेव्हा ती लॉंग होत असतात. आता इथं पाणीच आहे सगळीकडं, म्हणजे त्यांना पाण्याच्या शोधापर्यंत खालपर्यंत जाण्याची गरज नाहीच आहे, म्हणून ते रूट शॉर्ट असतात. आणि फायबरस का असतात? तर फायबरस असल्यामुळे ते असे पसरलेले असतात आणि म्हणून त्यांना पाण्यावरती तरंगायला त्याची मदत होते, हलके फुलके राहतात ते रूट्स. तुम्हाला समजलं आता ॲक्वेटिक प्लांट्समध्ये काय काय ॲडॉप्टेशन झालेले असतात. एक तर त्यांचे जे लिव्ज आहेत आणि स्टेम आहे त्याला वॅक्सी लेअर असतो, वॅक्ससारखा लेअर असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, त्यांचं जे पाने आहेत, पान म्हणजे लिव्ज आहेत बरं का, ते थिन आणि स्लेंडर लाईक रिबिन असतं, त्या शेपमुळे त्यांना पाण्याचा जो स्पीड आहे तो मेंटेन करता येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे जे स्टेम आहेत त्याच्यामध्ये एअर्स ते हॉलो असतात, हॉलो म्हणजे आतून पोकळ असतात, त्याच्यामुळे त्यांना पाण्यावरती तरंगायला येतं. आणि त्याचे जे रूट्स असतात तर ते शॉर्ट आणि फायबरस असतात. हे त्याच्यामध्ये झालेले ॲडॉप्टेशन्स आहेत. आता आपण बघणार आहोत ॲडॉप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. जे वाळवंटामधल्या ज्या वनस्पती आहेत तर त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत ते आपण बघूयात. ट्राय दिस, हे करून पहा. टेक 2 पॉटेड प्लांट्स, वन अ कॅक्टस अँड द अदर अ लिफी प्लांट. तर 2 वनस्पती घ्यायच्या आहेत ज्या तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या आहेत. त्यातलं एक आहे कॅक्टस आणि दुसरं आहे ज्याला पानं असलेलं कोणतंही झाड तुम्ही घेऊ शकता. Tie plastic bags loosely around the leaves of these plants and keep them in sunlight from early in the morning. त्याची जी पाने आहेत त्या दोन्ही झाडांच्या त्याच्याभोवती लूज अशी एक प्लास्टिक बॅग बांधायची आहे आणि सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्यांना ठेवून द्यायचं आहे. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. आणि दुपारी त्या दोन्ही कुंड्या क्लासरूममध्ये घेऊन यायच्या आहेत आणि ऑब्झर्व करायचं आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. आता त्या झाडाच्या पानांभोवती जे आपण बॅग बांधलेली होती तर त्याच्यामध्ये पानांमधून इव्हॅपोरेशन होत असतं पाण्याचं, बरोबर. जी झाडांची पानं आहेत ना तर ते काय करत असतात, त्यांच्या झाडामध्ये असलेलं जे पाणी आहे तर त्याची स्टेम वाफ बनत असते, म्हणजे त्याचं इव्हॅपोरेशन होत असतं आणि म्हणून त्या बॅगवरती आपल्याला पाणी, तुमची जर आईने भाजी वगैरे निवडून ठेवलेली असेल, कोथिंबीर निवडून जर प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवली तर बघा त्याच्यावरती आपल्याला पाणी साठलेलं दिसतं त्याच्या प्लास्टिकच्या बॅगच्या आतमध्ये, ठीक आहे. तर त्याचप्रमाणे ह्या दोन्ही पण बॅगमध्ये सेम प्रमाणामध्ये पाणी सापडेल का आपल्याला? तर बघूयात, नाही, असं होत नाही की दोन्हीमध्ये पण सेम पाणी सापडलेलं आहे. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस ऑर देअर लीव्ज आर लाईक अ स्मॉल नीडल्स ऑर हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. आता हे वाळवंटामधले जी झाडाची पाने असतात, झाडे असतात, एकतर त्यांना पानच नसतात किंवा त्या पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लूज अ व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. आणि त्यामुळे आता काटेच आहेत ना ते, म्हणजे सरफेस खूप छोटा झाला पानाचा, त्याच्यामुळे त्यातून होणारं जे इव्हॅपोरेशन आहे ते पण खूपच कमी असणार आहे. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. त्याची जी स्टेम आहे तर त्याच्यामध्येच वॉटर आणि फूड असतं आणि म्हणूनच ते असं जाड मांसल फ्लेशी असतं. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्ज. आता ह्याला पानेच नसतात, पानांमध्ये फोटोसिंथेसिस होत असतं. तर या जे वाळवंटामधले डेझर्ट प्लांट आहे तर त्याच्यामध्ये स्टेममध्ये फोटोसिंथेसिस होत असतं, म्हणून ते ग्रीन कलरचे असतात. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. त्याचे जे रूट्स असतात ते खूप खोलवर पसरलेले असतात आणि खूप खोलवर गेलेले असतात आणि इकडे तिकडे पसरलेले असतात पाण्याच्या शोधासाठी. देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दिस प्लांट्स टू. आणि याच्या स्टेमवरती जाडसर असा वॅक्ससारखा
मेणासारखा लेअर असतो. ठीक आहे, हे होतं डेझर्ट प्लांटमध्ये झालेलं ॲडॉप्टेशन. काय ॲडॉप्टेशन झालेलं आहे? एक तर फर्स्ट त्याचे जे लीव्ज आहेत तर त्याचं काट्यांमध्ये, थॉर्न्समध्ये रूपांतर झालेलं असतं आणि त्याची जी काय म्हणतो आपण स्टेम आहे तर ती फ्लेशी असते, ग्रीन असते आणि त्याचे रूट्स आहेत ते खूप खोलवर पसरलेले असतात. ॲडॉप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स. बर्फाळ प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतींमधील आपण ॲडॅप्टेशन चेंजेस बघूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन? हे बघा, अशा स्लोपिंग ब्रांचेस असतात, म्हणजे त्याला एक उतार असतो त्या फांद्यांना. तर हे बर्फाळ प्रदेशामधील झाडांसाठी उपयोगी आहेत. का आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तर त्याचा आन्सर आहे प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफेरस लाईक देवदर अँड पाईन. बर्फाळ प्रदेशामध्ये शक्यतो देवदर आणि पाईन असे कोनसारखे शेप असणारी झाडे असतात. These trees are conical in shape due to their sloping branches. या स्लोपिंग ब्रांचेसमुळे त्याचा शेप आहे तो कोनसारखा असतो. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree. आणि असं कारण तिथे खूप सारा बर्फ पडत असतो आणि थंड वातावरण असतं. तर या अशा कंडिशनमध्ये ह्याचा जो कोनिकल शेप आहे तर त्याच्यामुळे इथे बर्फ पडला की तो असा खाली घसरून पडत असतो. तो त्या पानांवरती ॲक्युम्युलेट म्हणजे जमा होत नाही. अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. आणि ह्याचं जे बार्क आहे, ह्याचं जे खोड आहे की नाही, त्याची जी साल आहे तर ते काय करतं, ते खूप कडक असतं. तर ते थंडीमध्ये तिथे टिकून राहण्यास त्या झाडाला मदत करत असतं. तर हे त्याचे ॲडॉप्टेशन्स आहेत की त्याचे जे पानं आहेत किंवा त्याचे ब्रांचेस आहेत त्या स्लोपिंग असतात आणि कोनसारखं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि त्याचं जे बार्क आहे तर ते खूप जाड असतं, थिक असतं. हे त्याच्यामध्ये झालेले ॲडॉप्टेशन्स आहेत. आता ॲडॉप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. जंगलामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये काय चेंजेस झालेले असतात, ॲडॉप्टेशन झालेलं असतं. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. तर जंगलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी ट्रीज म्हणजे मोठी मोठी झाडे, श्रब्स म्हणजे झुडपे छोटी छोटी आणि हर्ब्स आपल्याला दिसतात. दीज प्लांट्स compete amongst themselves for sunlight. आता जंगलामध्ये खूप सारी झाडं असतात. मग प्रत्येक झाडाला वाटत असतं आपल्याला सनलाईट मिळावे, सूर्यप्रकाश मिळावा, म्हणून त्याच्यामध्येच कॉम्पिटिशन चालू असते. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट. आणि म्हणून झाडं खूप उंच वाढतात सनलाईट घेण्यासाठी. अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. आणि अशा प्रकारे बघा, ह्या ज्या वेली असतात छोट्या छोट्या तर त्या ह्या झाडाच्या मदतीने उंचावरती गेलेल्या असतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॉप्टेशन. आणि तुम्ही बघितलं असेल की कधी कधी त्या वेल्यांना असं टेंड्रिल्स, असं स्टीम लाईक असं छोटं छोटं स्प्रिंगसारखं टेंड्रिल आलेलं असतं. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारचं ॲडॉप्टेशनच आहे. ठीक आहे. आता ॲडॉप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड म्हणजे जिथे गवताळ प्रदेश आहे, अशी मोठी मोठी झाडे नसतात, सगळीकडे गवत असतं, अशा प्रदेशामधल्या वनस्पतींमध्ये आपण काय चेंजेस ॲडॉप्टेशन झाले ते बघूयात. डायव्हर्स टाईप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. ग्रासलँडमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गवते, झुडपे आढळतात. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. आणि या ग्रासेसचं, गवतांचं जे फायबरस रूट्स असतात असे त्याचे रूट्स पातळ आणि पसरलेले असतात, तर त्याच्यामुळे सॉइल इरोजन, जमिनीची धूप होत नाही, ती माती तिथे चिटकून राहते, खेचून ठेवली जाते तशीच. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. इक्वेटोरियल रिजन म्हणजे इक्वेटरच्या जवळचा जो भाग आहे तर तिथे जे फॉरेस्ट आहे ते खूप डेन्स आहे, घनदाट आहे. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. आणि तिथे खूप घनदाट झाडे असल्यामुळे, घनदाट गवत असल्यामुळे तिथे टायगर,
वाघ, हत्ती, हरिण हे लपून राहू शकतात त्या गवतांमध्ये. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. त्याचप्रमाणे जे थंड रिजन आहे, थंड प्रदेश आहे, तर तिथले जी गवते असतात तर ती खूप छोटी असतात. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. आणि अशा गवतांमध्ये आपल्याला सशासारखे प्राणी आढळतात. वॉस्ट मेडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. हिली एरिया असू किंवा सपाट जागा असो, तिथं आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मेडो म्हणजे जिथं गुरे चारली जातात. खूप मोठा गवत, सगळीकडे गवतच गवत, कुरण म्हणतात त्याला मराठीमध्ये, जिथं की गुरांना चरण्यासाठी घेऊन येतात. अशा जागा भरपूर असतात. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व अँड नोट डाऊन द ॲडॉप्टेशन इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर हायसिंथ, ॲलो, acacia, carrot, onion, beet, bitter gourd, grape, wine, etc. and other plants in your surrounding. तर पोटॅटो म्हणजे बटाटा, ग्राउंडनट म्हणजे शेंगा भुईमुगाच्या, याम हे एक रताळ्यासारखी वनस्पती आहे, वॉटर हायसिंथ म्हणजे पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे, ॲलो म्हणजे कोरफड, ॲकाशिया बाभूळ, कॅरेट म्हणजे गाजर, ओनियन म्हणजे कांदा, बीट, बिटरगार्ड कारले, ग्रेप वाईन द्राक्षाचा वेल. तर यांच्या वेगवेगळे जे पार्ट्स आहेत प्लांट्सचे, म्हणजे पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, रूट आहेत, स्टेम आहे, तर याच्यामध्ये काय काय ॲडॉप्टेशन झाले हे तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत. आणि अजून तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्या वनस्पती आहेत तर त्याच्यामधले सुद्धा तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. द ॲडॉप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट्स. इंजेशन म्हणजे अंतर्ग्रहण, म्हणजे आत घेणे. तर वनस्पती अन्न आत घेण्यासाठी त्यांच्यामध्ये काय बदल झाले ते आपण पाहूयात. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉपिक. ज्या काही वनस्पती आपल्याला माहीत आहेत त्यातल्या मोस्ट ऑफ द वनस्पती ह्या त्याचे जे रूट्स आहेत ते जमिनीमध्ये असतात. ठीक आहे, आणि त्यांनाच आपण ऑटोट्रॉपिक म्हणजे की जमिनीवर असणाऱ्या वनस्पती असं म्हणतो. हाऊएव्हर प्लांट्स लाईक डॉडर म्हणजे कसकटा आर पॅरासायटिक. आता हे बघा, हा जो तुम्हाला वेल दिसतोय की नाही, हा आहे कसकटा. तर तो काय असतो? पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्या झाडावर खाण्यासाठी तो अवलंबून असतो. ठीक आहे. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येल्लो वायर लाईक स्टेम्स. तर हे जे त्याची जी प्लांट बॉडी कशी आहे, अशी येल्लो वायरसारखी आहे. इट इज लीफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता तुम्ही बघितलं ह्याला, इथं कुठेही पाने नाही आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे हे फोटोसिंथेसिस स्वतः करू शकत नाही. हाऊएव्हर इट हॅज हॉस्टोरियल म्हणजे सकिंग रूट्स फॉर ॲब्झॉर्बिंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. होस्ट प्लांट म्हणजे कोण? तर ज्या झाडावरती तो वेल चढलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असे छोटे छोटे रूट्स असतात हॉस्टोरियल म्हणजे ते काय करतात, ज्या झाडावरती त्या वेल चढलेला असतो तर त्या झाडामधून जे न्यूट्रियंट्स आहेत त्या रूट्स मार्फत ते ॲब्झॉर्ब करतात आणि स्वतःकडे घेत असतात. दीज रूट्स पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड. मग हे जे रूट आहेत कसकटा किंवा डॉडर प्लांटचे, तर ते काय करतात, ज्या झाडावरती ते चढलेले असतात त्याला आपण होस्ट प्लांट असं म्हटलेलं आहे. तर त्याचे जे वॉटर आणि फूड कंडक्ट करणाऱ्या ज्या वेसल्स असतात तर त्याच्या आतमध्ये जातात आणि आपल्यासाठी न्यूट्रियन्स, वॉटर आणि फूड ॲब्झॉर्ब करून घेतात. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्याचप्रमाणे जी फंगी आहे, फंगस एक प्रकारचा, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा क्लोरोफिल नसतं आणि ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. मग ते कुठून आपलं अन्न तयार करतात, अन्न मिळवतात? ते अन्न तर तयार करू शकत नाही स्वतः. मग ते अन्न मिळवण्यासाठी मग भाकरी किंवा ब्रेडवर ते आपण म्हणतो ना बुरशी आली त्याला, तर ती बुरशी म्हणजे फंगसच आहे, फंगीच आहे, दुसरं काही नाही आहे. मग ते फूड भेटण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी भाकरी आणि ब्रेडवरती ते वाढतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड्स. आणि त्यांना असे छोटेसे रूट लाईक फायबर असतात जे की त्या भाकरी आणि ब्रेडमधून स्वतःचं फूड स्वतःला घेतात. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ.
प्लांटला त्याची जर वाढ करायची असेल तर त्यासाठी त्यांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम लागतो. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रोसेरा, सनड्यू, व्हीनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. मग जर काही वनस्पती अशा मातीमध्ये असतील की ज्या मातीमध्येच नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे, मग त्यांना नायट्रोजन कमी भेटतं, त्यांची वाढ कशी होणार? मग त्यासाठी हे जे ड्रोसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप किंवा पिचर प्लांट आहेत, तर आपली नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी त्याच्यावरती जर कोणता किडा बसला की त्याला ते खाऊन टाकतात आणि त्यांची नायट्रोजनची गरज भागवतात. हे बघा इथं आहे ना, इथं ह्याच्यामध्ये जर ह्याला फ्लायट्रॅप म्हणतात, ह्याच्यामध्ये जर माशी बसली ना की ते लगेच आपलं तोंड असं बंद करून घेतात बघा ही पाने आणि त्या माशीला खाऊन टाकतात आणि मग त्यांची नायट्रोजनची गरज पूर्ण होऊन जाते. ॲडॉप्टेशन्स आर सीन इन दीज प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. आणि मग ह्या प्लांट्समध्ये अशा प्रकारे ॲडॉप्टेशन झालेले असतात की ते आपल्या इन्सेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतात आणि त्यांना पकडून ठेवतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ॲडॉप्टेशन अन्नासाठी, खाण्यासाठी झालेले असतात. माय फ्रेंड माय इंटरनेट. तर आता तुम्हाला ही इंटरनेटवरून माहिती गोळा करायची आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट ॲडॉप्टेशन्स फ्रॉम वेबसाईट लाईक www.mbgnet.net. तर या वेबसाईटला व्हिजिट करा आणि अजून प्लांट ॲडॉप्टेशनबद्दल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटते ती बघा. आणि इथे पार्ट 1 संपलेला आहे. तर या पार्टमध्ये आपण बघितलं की वनस्पतींमध्ये कशा प्रकारे ॲडॉप्टेशन म्हणजेच हळूहळू बदल होत गेले. पार्ट 2मध्ये आपण बघणार आहोत की प्राण्यांमध्ये कशा प्रकारे ॲडॉप्टेशन झालेलं आहे. ओके, बाय बाय.